पावसासंदर्भातली आज रात्रीपासून मराठवाड्याला मुसळधार पावसानं झोडपलेला आहे। जालना, धाराशिव, छत्रपती संभाजीनगरमध्ये तुफान असा पाऊस सुरू आहे। जालना शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागात मध्यरात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे जालना शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका आणि सीना नदीला पूर आलाय। तर तिकडे धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात रात्री मुसळधार पावसाला सुरुवात झाली। संजितपूर गावातल्या तेरणा नदीला पूर आल्यानं परिसरातील शेतात पाणी घुसलंय। तिकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पहाटेपासूनच सर्व दूर जोरदार पाऊस सुरू आहे। बीडच्या शिरूर तालुक्यातल्या वडळी गावातून जाणाऱ्या नदीला पूर आलेला आहे। नदीकाठचे जेदे आणि चव्हाण कुटुंबातले 32 लोक हे पुरात अडकलेत। तात्काळ अडकलेल्या नागरिकांना चप्पू मार्फत काढण्याचा भिल्ल समाजातील तरुणांकडून प्रयत्न चालू आहे। तर आपण पाहतोय मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर पाहायला मिळतोय। मुसळधार असा पाऊस झालेला आहे। मराठवाड्यातील जालना, धाराशिव, छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे कुंडलिका, सीना, तेरणा अशा नद्यांना पूर आलाय। पूरजन्य परिस्थिती मराठवाड्यात निर्माण झाली आहे। तर धाराशिवमध्ये नेमकी काय परिस्थिती, आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी यासोबत माहिती देत आहेत। ओमकार, काय सध्या परिस्थिती आहे? पावसामुळे काय निर्माण झालेलं आहे तिथे, कशी परिस्थिती आहे? नक्की जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यात मागील 3 दिवसापासून जोरदार असा पाऊस पडतोय। मात्र कालच्या रात्री जर पाहिलं तर अत्यंत जोरदार आणि मुसळधार असा पाऊस जो आहे तो धाराशिव जिल्ह्यात झालेला आहे। अक्षरशः ढगफुटी समान पाऊस झाल्याचं येथील स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे। धाराशिव जिल्ह्यात जर प्रामुख्याने बघितलं तर परंडा, भूम, कळंब, वाशिम, धाराशिव, तुळजापूर, उमरगा अशा सर्वच तालुक्यात जवळपास जोरदार असा पाऊस झालेला आहे। यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं तर नुकसान झालेलंच आहे। त्याचबरोबर जर पाहिलं तर या पावसानं हैदोस घातलाय असं म्हणता येईल। भूम तालुक्यामध्ये बाणगंगा नदीला पूर आलेला आहे। त्याच्यामुळं गावागावामध्ये पाणी शिरलेलं आहे। अक्षरशः काही शिरसाव गावातील जे आहे ते जवळपास 300 ते 400 लोक जे आहेत ते नदीच्या पलीकडे अडकल्याची माहिती आहे। त्याचबरोबर जर पाहिलं तर अनेक जनावरे असतील, शेळ्या असतील, मेंढ्या असतील असे जे पाळीव प्राणी आहेत ते देखील वाहून गेल्याची माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळत आहे। याचबरोबर हजारो हेक्टर क्षेत्र जे आहे ते त्याच्यावरील माती देखील वाहून गेल्याची देखील माहिती आता कुठेतरी समोर येताना पाहायला मिळत आहे। एकंदरीतच या संपूर्ण पावसानं धाराशिव जिल्ह्यातील जनजीवन जे आहे ते विस्कळीत होताना कुठेतरी पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर कळंब तालुक्यातील तेरणा नदीला मोठा पूर आलेला आहे। त्याच्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे। संचितपूर गावचा संपर्क जो आहे तो देखील तुटलेला आहे। अक्षरशः नदीच्या आजूबाजूला जी काही शेतं आहेत ती आग वाहून गेलेली आहे। त्याची जी पिकं आहेत ती देखील आता पाण्याखाली असलेले पाहायला मिळत आहेत। संपूर्णतः धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केलेली आहे आणि या सोयाबीनला सर्वाधिक याचा फटका बसताना कुठेतरी पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर या सर्व नद्यांना जो काही पूर आलेला आहे त्याच पार्श्वभूमीवर आता प्रशासनाकडून देखील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। सावधानता नागरिकांनी बाळगावी असं देखील आवाहन जे आहे ते प्रशासनाकडून करण्यात येत आहे। त्याचबरोबर जे काही पुलांवरून नदीच्या पाणी वाहत आहे त्याच्यातून देखील पुढे जाऊ नये असे यासाठी देखील प्रशासनाकडून आता आवाहन करण्यात आलेलं आहे। एकंदरीतच हा जो सगळा पाऊस आहे तो धाराशिव जिल्ह्यात जोरदार पद्धतीने बरसलेला आहे। त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन कुठेतरी विस्कळीत झाले असं म्हणतात। निश्चितच ओमकार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर बीड मध्ये नेमकी काय परिस्थिती आहे आपण पाहूयात। आमचे प्रतिनिधी आकाश सावंत तिथून उपस्थित आहेत। आकाश, बीड मध्ये सध्या काय परिस्थिती निर्माण झाली आहे पावसामुळे? नक्कीच दीपाली, गेल्या 6 दिवसापासून बीड जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसाचा जोर अद्यापही कायम आहे। या पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। त्याचप्रमाणे परळी, गेवराई, आष्टी, बीड, माजलगाव या भागामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे। या भागातील जनजीवन पूर्णतःरित्या विस्कळीत झाल्याचं बघायला मिळत आहे। दुसरीकडे या भागामधील जे शेती पिकं आहेत हे पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत। 2 दिवसापूर्वीच आष्टीमधील जे कडा शहर होतं हे कडा शहर संपूर्णरित्या पाण्याखाली गेलं होतं। त्याचबरोबरीने काल मध्यरात्री झालेल्या पावसामुळे आता जे शिरूर शहर आहे, शिरूरचं जे बस स्टँड आहे, बाजारपेठ आहे, ही पूर्णरित्या पाण्याखाली गेल्याचं बघायला मिळत आहे आणि या पुराच्या पाण्यामध्ये काही लोक देखील अडकल्याचं बघायला मिळत आहे। आणि या पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासन देखील सज्ज झाला आहे। प्रशासनाकडून विविध उपाययोजना देखील केल्या जात आहेत आणि नागरिकांना पावसापासून जिथे कुठे नदीचं पाणी असेल, जिथे कुठे पाणी वाहत असेल या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये असा देखील आव्हान देखील जे आहे ते आता प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। आणि नक्कीच या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे आणि जर पावसाचा आणखी 2 दिवस जोर कायम राहिला तर बीड शहरातील काही भागामध्ये
अतिवृष्टीचं हे होऊ शकतं, हे निश्चितच. देखील असं देखील प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. दीपाली, निश्चितच आकाश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर रात्रीपासूनच मराठवाड्यात मुसळधार पावसानं झोडपले. आपण वेगवेगळी दृश्य पाहूया ठिकठिकाणची. जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि बीड इथली दृश्य आपण पाहतोय. पावसामुळे भीषण पूरस्थिती तिकडे निर्माण झाली आहे. यानंतर अधिक माहिती घेऊयात. छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? सुमित पवार यांचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सुमित, काय परिस्थिती आहे सध्या पावसामुळे निर्माण झाली आहे तिथे? नक्की. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पहाटेपासूनच सर्वदूर जोरदार पाऊस सुरू आहे. आज दिवसभर पाऊस असाच सुरू राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून गेल्या 15 दिवसापासून सुरू असलेल्या या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेलं पीक आता वाया जात आहे आणि अक्षरशः ओला दुष्काळ सदृश परिस्थिती झाली असून जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून सर्वदूर जोरदार पाऊस पडत आहे आणि कन्नड तालुक्यातील सावरगाव परिसरात देखील ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. त्यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झालं आहे. तर काही ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तूंचा अक्षरशः वाया गेलेले आहेत. त्यामुळे कन्नडच नव्हे तर जिल्ह्यातील अनेक भागात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. ज्यामुळे ज्या मराठवाड्यात एकीकडे पावसाची वाढ बघितली जात होती त्याच मराठवाड्यात आता अक्षरशः या परतीच्या पावसामुळे झोडपल्या गेल्याचा मराठवाडा बघायला मिळत आहे. दीपाली, निश्चितच सुमित, आपण दृश्यांमधून पाहू शकतो अशी अतिशय भीषण अशी पूरस्थिती मराठवाड्यात निर्माण झाली आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सुमित. तर जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव ठिकठिकाणी मुसळधार असा पाऊस झालेला आहे. पावसाचा कहर पाहायला मिळतोय. तर जालना शहरातून वाढणाऱ्या कुंडलिका आणि सीना नदीला सुद्धा पूर आलाय. धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.